नमस्कार आणि सर्वप्रथम आपणा सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा। जसा श्रीकृष्ण आपल्या रथावर सारथ्य करून अर्जुनाला योग्य मार्गदर्शन करत होता, त्याचप्रमाणे आज आम्ही तुमच्यासाठी ज्ञान आणि विचाराचे सारथ्य करत आहोत। दहीहंडीच्या या पवित्र दिवशी आपण एक वेगळ्याच दहीहंडी बद्दल बोलणार आहोत। ही दहीहंडी आहे समाजात पसरलेल्या वाईट प्रवृत्तीची, जातीवादाची, भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची आणि बलात्कारी लोकांची आणि दहशतवाद याची। या सर्व लोकांना किंवा या सर्व लोकांच्या थरांना भेदून माणुसकीची खरी दहीहंडी कशी फोडायची हे आपण पाहणार आहोत। आपल्या देशाचे संविधान जे माणुसकीलाच खरा धर्म मानते, ती दहीहंडी आज आपण फोडणार आहोत। चला तर मग या विचारांच्या, आपल्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या, लोकांच्या मनातील असल्या घाणेरडी प्रवृत्ती किंवा असल्या घाणेरड्या लोकांच्या, या लोकांना त्या दहीहंडीचं रूप देऊन त्यांची दहीहंडी आपण आज सर्वांनी मिळून आमच्यासोबत सहभागी होऊन फोडायची आहे। नमस्कार, जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी प्रवीण चौधरी आपल्या या आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करत आहे। चला आपण या विषयाला आता सुरुवात करूया। मित्रांनो, खूप संवेदनशील विषय आहे, काळजीपूर्वक तुम्ही ऐका। दहीहंडी जातीच्या थरांना भेदून माणुसकीची दहीहंडी फोडण्याचा दिवस। मित्रांनो, मी हे तुम्हाला सर्व वाचन करून दाखवणे मागचा माझा उद्देश की आपण बोलत असताना भावनिक न होता मुद्देसूर सगळं मुद्द्याने किंवा टप्प्याटप्प्याने ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी। भावनिक न होता व विषयाला न भरकटता विषयातील आशय हे तुम्हाला लक्षात यावा म्हणून हा वाचून दाखवण्याचा माझा हेतू आहे। शब्दाकडे लक्ष द्या मित्रांनो। बघा, दहीहंडी जातीच्या थरांना भेदून माणुसकीची दहीहंडी फोडण्याचा दिवस। आज दहीहंडीचा सण उंच थर रचून गोपाळ दहीहंडी फोडतात, पण आज आपल्याला एक वेगळी दहीहंडी फोडायची आहे। ती आहे जातीवाद, भ्रष्टाचार, बलात्कार आणि दहशतवाद यासारख्या समाजाला पोकारणाऱ्या वाईट प्रवृत्तीची दहीहंडी। श्रीकृष्णाने जसा कंसाचा आणि इतर दुष्ट आणि इतर दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला, त्याप्रमाणे आज आपण प्रत्येक भारतीयाने एक कृष्ण म्हणून, स्वतः कृष्ण म्हणायचे मित्रांनो, आपल्याला या वाईट प्रवृत्तीचा सामना करायचा आहे व त्याचा नाश करायचा आहे। तुमच्यातील कृष्ण जागा करा, तुमच्यातील कृष्ण जागा करा। आम्ही हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला कृष्ण म्हणून संबोधलेला आहे की तुम्ही स्वतः कृष्ण आहे, तुमच्याचा कृष्ण तुम्ही जागा करायचा आहे। या दहीहंडीत तुम्हीच कृष्ण आहात। तुमच्या समोर आहेत त्या वाईट प्रवृत्ती ज्या समाजाला त्रास देतात। या प्रवृत्तींना हरवण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती म्हणजेच संविधानावरचा विश्वास, माणुसकी आणि एकजुटीची भावना वापरू शकता। बघा मित्रांनो, तुम्हीच कृष्ण व्हायचंय आणि संविधानावरचा तुमचा विश्वास, माणुसकी आणि एकजुटीची भावना वापरून तुम्ही या वाईट प्रवृत्तीला लढायचं आहे। चला आपण आपली पुढील लढाई सुरू करूया। बघा, आपण खऱ्या आता आपली लढाई सुरू होणार आहे मित्रांनो। प्रत्येक शब्दावरती लक्ष द्या। आपला पहिला भाग बघा, कंसाला हरवा। आपण कंस, जसं श्रीकृष्णाने त्याच्या मामाला, वाईट प्रवृत्तीच्या मामाला, कंस मामाला मारलं,
तर आपण कंस कुणाला संबोधले ते बघा. दहशतवादाचा अंत करा, म्हणजे दहशतवादी जे लोक आहेत त्यांना आपण या ठिकाणी कंस म्हणून संबोधलेला आहे. कंस म्हणजे भीती आणि क्रूरतेचे प्रतीक. दहशतवादी ही समाजात अशीच भीती निर्माण करतात, पण जसा कृष्णाने कंसाला मारले त्याचप्रमाणे तुम्ही एकजुटीने आणि शांततेच्या मार्गाने दहशतवादाला हरवू शकता. कोणतीही चुकीची गोष्ट घडत असेल तर शांत बसण्याऐवजी तिचा विरोध करा. आपला दुसरा भाग बघा, कालियामर्दन. जसं श्रीकृष्णाने कालियामर्दन या नागाचा यमुनेमध्ये त्याला मारलं होतं, त्याचप्रमाणे आपण कालियामर्दन त्या ठिकाणी कुणाला संबोधलंय बघा, भ्रष्टाचाराचा नायनाट करा. म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना आपण या ठिकाणी कालियामर्दनची उपमा दिलेली आहे. कालियानाग म्हणजे विषारी विचारांचे प्रतीक. भ्रष्टाचारी ही समाजाला आतून पोखरतो, पण जसा श्रीकृष्णाने कालियाचे मर्दन केले त्याचप्रमाणे तुम्ही जागरूक होऊन भ्रष्टाचाराविरोधात उभे राहिले पाहिजे. सरकारी कामात अडचण न येत पुन्हा सरकारी कामात अडचण येत असेल तर योग्य ठिकाणी तक्रार करा. एका व्यक्तीच्या प्रयत्नाने मोठा बदल होऊ शकतो. मित्रांनो, बिंदास तुम्हाला जिथं वाटतं ना की सरकारी कामात काहीतरी भ्रष्टाचार होतोय किंवा माझ्यावर अन्याय होतोय किंवा मला इथे न्याय मिळणार नाही, तुम्ही बिंदास तक्रार करा वरिष्ठांकडे. वरिष्ठ जर ऐकत नसतील त्यांच्या वरिष्ठाकडे जावा, तेही ऐकत नसतील स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये जावा, ते पण नसतील ऐकत. संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय मित्रांनो तुमचं मत मांडण्याचा. डायरेक्ट कोर्टात जावा, कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या बापाला तुमचं म्हणणं ऐकावं लागेल. आणि कोर्टाचा आदेश हाच शेवटचा आदेश आहे. आपल्या इथं संविधानापेक्षा मोठं कोणीही नाही. आपण विषयापासून भरकटायचं नाही, आपण पहिले ठरवलेलं आहे. तिसरा भाग बघा, दुःशासनाचा वध. दुःशासनाला जसं श्रीकृष्णांनी मारलं, श्रीकृष्णांनी दुःशासनाचा जसा वध केला, तर आपण दुःशासन या ठिकाणी कुणाला संबोधले बघा, बलात्कारी प्रवृत्तींना संपवा. म्हणजे जे बलात्कारी लोक आहेत ना आपले बलात्कार करणारे, लहान माझ्या चिमुकल्या बालकांवरती, माझ्या आया बहिणींवरती वाईट नजर घेऊन चालणारे, अशा लोकांना आपण या ठिकाणी बलात्कारी म्हणलेलं आहे. तुम्ही बघा, दुःशासन म्हणजे स्त्रीशक्तीचा अपमान करणारा. बलात्कारासारखे कृत्य करणारे लोकही असेच असतात. जसे श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज राखली त्याचप्रमाणे स्त्रियांचा आदर करून आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून या प्रवृत्तींचा वध आपण करू शकतो. आपल्या आजूबाजूला अशी घटना घडत असेल तर शांत न बसता पोलिसांना कळवा आणि पीडितेला पाठिंबा द्या. मित्रांनो, अनेक ठिकाणी अशा घटना घडतात की एक छोटीशी छेड असते, रस्त्याने जाताना त्या मुलीला कोणतरी छेडत असतं किंवा काहीतरी रस्त्यात त्यांचा काहीतरी वाद चालू असतो. आपण दुर्लक्ष करून जाऊ दे, त्यांचं काहीतरी कपल आहे किंवा काय असेल त्यांचा वाद चालू आहे. मित्रांनो, हा वाद पुढे जाऊन त्या मुलीच्या जीवावर पण बेतू शकतो. तो मुलगा त्या मुलीला ओळखतोय की नाही किंवा काय त्यांचे संबंध आहेत काय नाही आपल्याला काय माहिती नसतं. तुम्ही दोघा ठिकाणी मिळून जर त्या पोराला हटकलं ना, काय चाललंय तुझं, काय करतोय तू तिकडं, जाऊ आपल्या घरी किंवा इकडे तिकडे, किंवा तुम्ही तिथं त्यांच्याकडे बघत जरी उभं राहिले ना, त्याला ते जागा सोडून तिथून निघून जाण्यात त्याला भाग पडतं. कारण की त्याला माहिती आहे आपण लोक आपल्याकडे बघतात किंवा आपल्याला लोक टच करतायत किंवा आपले लोक ओरडतायत. तो तिथं काहीच करू शकत नाही त्या मुलीला. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला मुलगा काय करेल, डायरेक्ट 112 नंबर दिलाय ना पोलिसांनी तुम्हाला, बिनधास्त पोलिसांना फोन करा, बोलवून घ्या, सर इथं असा प्रकार आहे, मला भीती वाटते बाबा तो माझ्यावर मुलगा चाल खाऊन येईल, कृपया करून येऊन तिथं तुम्ही मदत करताय मुलीला. एवढ्या तरी गोष्टी करू शकता का नाही तुम्ही? म्हणून तुम्हाला आम्ही संबोधले कृष्ण भगवंताची तुम्हाला आम्ही इथे उपमा दिली आणि तुम्हाला कृष्ण बनून अशा समाजातील घाण प्रवृत्तीचा तुम्हाला नाश करायचा आहे. चला मित्रांनो, आपण पुढे जाऊया. पुढचा भाग बघा आमचा,
हा आमच्या आजच्या कार्यक्रमातील विशेष भाग आहे. या भागावर जरूर तुम्ही लक्ष द्यावं. मी प्रत्येक वेळेस हा भाग सुरुवातीला घेण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या कार्यक्रमाचा ज्यावेळेस आपण रूपरेषा आखतो त्यावेळेस ते खालीच येतं, कारण की ती साखळी तशी आहे. हळूहळू आपण विषयाकडे जायचं असतं आपल्याला, तो शेवटी येतो. ठीक आहे, काय हरकत नाही. जरी आला तरी कृपया करून मित्रांनो शब्दाकडे लक्ष द्या. हा आजच्या आपल्या भागातील खूप महत्वाचा आणि प्रमुख भाग आहे. कृपया करून तुम्ही लक्ष द्या. बघा आपला भाग काय आहे. दुर्योधनाला हरवा. आपण या ठिकाणी दुर्योधन कुणाला इथं संबोधलंय ते बघूया. जातीवादाचे उच्चाटन करा. आपण जातीवादी लोकांना आपण या ठिकाणी दुर्योधन म्हणून संबोधले. जसं श्रीकृष्ण भगवंताने दुर्योधनाला हरवलं होतं, तसं जातीवादी लोकांना तुम्ही श्रीकृष्ण म्हणून हरवायचंय. आणि ज्या लोकांवरती अन्याय झालाय, अत्याचार झालाय किंवा जातीवादाचा त्यांना सामना करावा लागलाय, त्या लोकांची तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांना पाठीमागे उभं राहायचंय, त्यांची ताकद करून तुम्हाला उभं राहायचंय. त्याला एकटं पडू द्यायचं नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगेलच. बघा, दुर्योधन म्हणजे अहंकारी आणि जातीभेद करणारा. आजही काही लोक जातीच्या नावावर समाजात फूट पाडतात. जसा श्रीकृष्णाने पांडवाच्या बाजूने युद्ध जिंकले, त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही माणसाच्या किंवा कोणत्याही माणसाची जात न पाहता त्याला माणूस म्हणून स्वीकारून या वाईट विचारांना हरवू शकता. मी तुम्हाला पुन्हा एक वेळेस वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. बघा याच्यामध्ये काय. दुर्योधन म्हणजे अहंकारी आणि जातीभेद करणारा. इथपर्यंत लक्षात आलं. आजही काही लोक जातीच्या नावावर समाजात फूट पाडतात, हे लक्षात आलं. जसा श्रीकृष्णाने पांडवाच्या बाजूने युद्ध जिंकले, आलं लक्षात, त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही माणसाची जात न पाहता त्याला माणूस म्हणून, बघा तुम्ही स्वतः श्रीकृष्ण आहात, तुम्ही कोणत्याही माणसाची जात न पाहता त्याला माणूस म्हणून स्वीकारून या वाईट विचारांना हरवू शकतात. मित्रांनो, किती महत्वाचा संदेश दिला इथं. हाच संदेश तुम्ही ध्यानात घ्या. आता पुढचं प्रकरण बघा, कसं वाईट प्रकरण घडतं. तिकडे परभणीमध्ये एक मोर्चा निघतो. सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व करतो. मोर्चा शांततेत पार पडतो, शांततेत मोर्चा असतो. त्या ठिकाणी काही घटना घडलेली असते. त्यानंतर रात्री कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्याला पकडलं जातं, पोलीस स्टेशनला नेलं जातं, कोठडीमध्ये ठेवलं जातं. आणि त्या कोठडीमध्ये चौकशी दरम्यान त्याला खूप अमानुष मारहाण होते आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. ज्यावेळेस लोक त्याला विचारतात की पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर संशयास्पद रित्या मृत्यू होतो आणि त्यांच्या पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्या प्रश्नांची उत्तर देताना पोलीस म्हणतात की याचा नैसर्गिक मृत्यू झाला, आमचा काही संबंध नाही. ज्यावेळेस त्या प्रकरणावरती जोर देऊन लोक किंवा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात, तर हे प्रकरण कोर्टात जातं. कोर्ट आदेश देतं की त्या सोमनाथच्या पार्थिवाचं पुन्हा एक बार पोस्टमॉर्टम व्हावं. त्या पोस्टमॉर्टम मध्ये समोर येतं की याला अमानुष मारहाण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. तर या घटनेमुळे पोलीस अडचणीत येतात. तुम्ही बघा की एक मागासवर्गीय तरुणाला पकडलं जातं, शांततेत मोर्चाही पार पाडला जातो, आपापले लोक घरी जातात. जातीवाचक त्याला जातीवाचक किंवा छोट्या जातीचा किंवा मागासवर्गीय असल्यामुळे त्याला त्याच्याकडे मारलं जातं आणि प्रकरण दबवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तिथल्या पोलिसांवरती लवकरात लवकर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हाही दाखल होत नाही, त्यांना त्यांच्या नोकऱ्याही जात नाहीत आणि प्रकरण एकदम धीम्या पद्धतीने चालतं. दुसरी घटना आहे मित्रांनो, ताजीच कोथरूड या ठिकाणी
एक विवाहित स्त्री पुण्यामध्ये येते, ते पण प्रकरण आता न्यायालयानेच ऐकल्या किंवा त्याचा तर अजून तक्रार नोंदवून घेतलेली नाही. येथे पाटील नावाच्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना मदत मागते. पाटील सामाजिक कार्यकर्त्या त्यांच्या जोडीच्या मुलींना, त्या हॉस्टेलला मुली राहत असतात, एका रात्रीसाठी त्यांना आश्रय देण्यासाठी तिला सांगतात. ती मुलगी जाते लेडीज हॉस्टेलला, तिथं राहते. पोलिसांना कुठून सुगावं लागतो काय माहित नाही, मिसिंग केस आहे. तिकडून पोलिस इकडे येतात, स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घेतात. तिथं जाऊन त्या मुलीला घेऊन परत पोलीस स्टेशनला जातात. त्या 3 मुलींना अटक करतात. तुम्ही अशामुळे इथं त्यांना आश्रय दिला किंवा ठेवून घेतलं, काय तुमचा संबंध, तिचा संबंध, सगळ्या गोष्टी ठीक आहे, तुमची चौकशी करा. तुम्ही त्या कामाचा भाग आहे तुमचा ती चौकशी करणे. पण हा कुठला भाग आहे तुमच्या कामाचा की आडनावावरून तिची जात ओळखणे आणि तू किती मुलांसोबत झोपतेस किंवा किती मुलं तुझ्याकडे येतात, तू छपरीच आहेस, तू अशीच आहेस, तशीच आहेस, तुमचा समाजात असा तसा, हा कुठला तुमचा न्याय आहे? त्यानंतर त्या मुलींना ज्यावेळी त्या मुली आवाज उठवतात, माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पत्नी किंवा आमचा सुजात दादा त्या ठिकाणी तिथं प्रकरणाचं गांभीर्य बघून तिथं उपस्थित होतात. व आमदार रोहित पवार साहेब तिथं उपस्थित होतात. एवढी आणि पदाधिकारी किंवा इतर संघटनेची लोक तिथं उपस्थित असतात. एवढा सगळा दबाव असताना सुद्धा लोक तिथं पोलीस त्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांवरती कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करत नाहीत किंवा अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे त्या गुन्हा नोंदवून घेत नाहीत. किती वाईट परिस्थिती आहे मित्रांनो बघा आपल्यावरती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अॅट्रॉसिटी नावाचं एक कवच दिलंय. त्या कवचाला सुद्धा ही लोक घाबरत नाहीत, तरी जातीच्या नावाच्या शस्त्राने त्या कवचावर वार करून एक कवच भेदून आपल्याला लोक घायल करतात. किती वाईट परिस्थिती आहे मित्रांनो. तर आता हे जो आपण भाग घेतला आता हा शेवटचा 4था भाग, त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे आता लेटेस्ट ते तुम्हाला प्रकरण सांगतो काय ते बघा. पिंपरी मधील एका घटनेतून धडा घेऊया. पिंपरी टाटा मोटर्स प्लांट या ठिकाणी घटना घडते, त्यात आपण कसा धडा घेऊ शकतो मुद्दामून शेवटला ठेवलेलं आहे की मला वाटतंय की शेवटला जास्त वेळ मिळावा म्हणूनच हे क्रमवारीत पण शेवटला येत असावं. बघा तुम्ही, अशा प्रकारचा जातीवाद आजही आपल्या समाजात डोक्यावर काढतो. याचे एक दुर्दैवी उदाहरण पिंपरी येथे घडले. टाटा मोटर्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेत कामगार प्रतिनिधी विनोद सोबत जातीय भेदभावाचा प्रकार घडला. बघा पुन्हा तुम्हाला त्याची ओळख करून देतो मी. टाटा मोटर पिंपरी, 1 मिनिट, टाटा मोटर पिंपरी, तिथं विनोद कामाला आहे. कायमस्वरूपी कामाला आहे. विशेष भाग म्हणजे विनोद तिथल्या कामगारांचा प्रतिनिधी आहे. 2024 मध्ये निवडून आलाय. त्याला इंग्रजीमध्ये युनियन लीडर म्हणतात. म्हणजेच एका गावामधील सरपंच, एका नगराचा नगरसेवक, एका तालुक्याचा आमदार, 2-3 तालुक्याचा खासदार, एका देशाचा पंतप्रधान, जशा प्रकारे हे पद आहे तशा प्रकारचं ते एक महत्वाचं एक पद आहे. म्हणजे त्याला निवडून दिलंय लोकांनी. जर तो वाईट असता तर त्या लोकांनी त्याला निवडून दिला असतं का? किंवा तो बनाव करणारा असता तर त्याला निवडून दिला असतं का? तो आज युनियन लीडर झाला असता का? 20 वर्ष झालं तो तिथं सेवा देतोय टाटा मोटर मध्ये. आता जास्त भावनिक व्हायचं नाही, आपण ठरवलेलं आहे. आता पुढे बघा, एका जातीचा व्यक्ती म्हणून त्यांना मारहाण करण्यात येते आणि त्याचा छळ करण्यात आला. ही घटना आपल्यासाठी एक मोठी धोक्याची घटना आहे. म्हणजे विशेष समाजाचा आहे म्हणून त्याला एक बाजूला करण्यात येतं. नुकताच त्या चित्रपट आलाय अवंतिका का अवलौकिका आहे म्हणून, स्वच्छतेवरती आधारित आहे. त्याच्या अंगावरती बाहेरून आणून त्याच्या अंगावर डस्टबिनचा कचरा टाकला जातो आणि ही तुझी लायकी आहे, तुम्ही कचऱ्यातलेच लोक आहेत. दक्षिण महाराष्ट्रात किंवा दक्षिण भागात धेड हे शब्द आहे. धेड म्हणजे एक विशिष्ट छोट्या जातीचा किंवा समुदायाचा तो धेड, तुम्ही धेड लोक माजलेले आहेत असं तसं अनेक प्रकारची शिवगाळ होती. असा विनोद आपल्याला माहिती पुरवतोय. त्या माहितीच्या आधारावर आपण बोलतोय.
आपल्या देशाचे संविधान आपल्याला समानता आणि बंधुता शिकवते, पण आजही अशा घटना घडतात. या घटनाबद्दल स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास चालू आहे. आम्ही आजही त्या पोलीस स्टेशनचे आभारी आहोत. स्थानिक पोलीस स्टेशन आहे, त्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या आजही आम्ही आभार आहोत की मागील ज्या घटना मी तुम्हाला सांगितल्या तिथे तर नकारच दिला त्या लोकांनी ॲट्रॉसिटी ऍक्ट दाखल करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी. या प्रकरणामध्ये तात्काळ यांनी ॲट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करून घेऊन आम्हाला थोडीफार तरी यांनी अशी आमच्या बाजूने असल्याची भावना आमची निर्माण करून दिली, किंवा त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की आम्ही तुमच्या पाठीशी, तुम्ही घाबरू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका. थोडाफार आता वेळ तर लागणारच. आम्ही खरंच पोलीस प्रशासनाचे पुन्हा एक बार मी आमच्या चॅनल मार्फत आभारी आहोत, किंवा आपणास आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की आम्हाला तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल नोंदवून ते केलेला आहे. बघा, विनोद याच्यासोबत जे घडले ते निंदनीय आहे. आपण सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी एक माणूस म्हणून प्रयत्न करणार आहोत. बघा मित्रांनो, विनोद कामगारानंतर कामगार प्रतिनिधी, तिथे मीटिंग होते. मीटिंग मध्ये त्यांचे काही वैचारिक मतभेद होतात. त्याला त्या ठिकाणी मारलं जातं. त्याच्या कानाच्या माग स्टीलची बाटली असते आपली, ती पाण्याने भरलेली, खूप जड पाणी भरले तर जडच होते. त्याने जोरात प्रहार केला जातो, पूर्ण सुजलं जातं, काळ्याने पडतं इकडचा भाग, त्याला पार चक्कर आल्यासारखं होतं. एका माणसाकडे असं बघित असतील तर ती बाहुली हल्ल्यासारखी होते, समोरची प्रतिमा. बघा किती वार जोरात झाला असेल. आणि जर तर एखाद्याने शब्द जर बोलला किंवा त्याची काय बोलला तर इंडिकेटरचा आवाज कसा येतो, टी टी टी, किंवा विशिष्ट प्रकारचा साऊंड कसा येतो, त्या प्रकारे त्याला ते ऐकू येत होतं. म्हणल्यावर प्रहार बघा किती जोरात झाला असेल. आता पुढे जाऊया. बर, तुमचे वैचारिक मत होते, तुमची भांडणं होती, किंवा विनोद सोबत तुमचं जमत नव्हतं किंवा तुमचं पटत नव्हतं, तुम्ही स्पष्टपणे त्याला बोलू शकत होते, भाऊ विनोद तो आमच्यामध्ये काय उठू बसू नको, तुझे विचार आम्हाला पटत नाहीत, किंवा तू आम्हाला काय शिकवायचा प्रयत्न करू नकोस, तू प्रतिनिधी आहेस, येत जा, आपलं बसत जा, तुझं म्हणणं मांडत जा, तुला ऐकू वाटलं ऐकून घेऊ आम्ही, नाहीतर नाही, किंवा आमच्या नंतर तू आपल्या चिठ्ठीत लिहून देत जा, असं तसं. बरं, एवढं पण घाबरून का राहायचंय? 10 माणसांनी त्याला निवडून दिलं ना, जे काय बोलायचं तरी सगळ्यांना पण बोललं पाहिजे ना. त्याला अधिकार आहे, त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, संविधानाचा अधिकार आहे की त्याने 10 माणसात बोललं पाहिजे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण मी माझं मत मांडतो, तुम्ही जेव्हा हे टोकाचं भूमिका घेतली ना बी टीमनी, ज्याच्यावर तुम्ही जातीवाचक त्याच्यावर हल्ला केला, त्याला मारलं, तुम्ही बोलू शकत होते मित्रांनो, विनोद बाबा आपल्या वैचारिक मतभेद आहे, बाबा तू असा आहे, तुम्ही त्याला टच करायला पाहिजे होतं मित्रांनो, तू सुधर बाबा, असं कर तसं कर. अरे मित्रांनो, तुम्ही त्याला इथं मारलं, त्याचं काय कमी जास्त झालं असतं तर? त्याला 2 मुलं आहेत, त्याच्यानंतर त्याचे आई वडील आहेत वयस्कर, नुकतंच तरी घर घेतलं यशोनगर मध्ये, त्याचे हप्ते आहेत, गाडी घोडा आहे, अनेक शाळेच्या मुलांचा खर्च येते, आणि एकटाच तो कुटुंबात करून खाणार आहे किंवा कमावणार आहे. अनेक गोष्टीचा मित्रांनी विचार करत जावा. घटना छोटी वाटते पण त्याचं गांभीर्य खूप मोठं असतं. चला आपण पुढे जाऊया, आपण विषयाला भरकटतोय. चला माणुसकीची दहीहंडी फोडूया. शेवटी आपण माणूस आहोत आणि माणुसकीचा थर एकावर एक रचून वाईट प्रवृत्तीच्या लोकांची आपण दहीहंडी आज फोडायची. आजचा दिवस आपल्याला हेच शिकवतो की जेव्हा सर्व गोपाळ एकत्र येतात तेव्हा कोणतीही दहीहंडी फोडता येते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सर्व भारतीय एकत्र येऊन एक माणूस विचार करू तेव्हा आपण जातीची, धर्माची आणि द्वेषाची दहीहंडी फोडू शकतो. आज या दहीहंडीच्या निमित्ताने एक शपथ घेऊया की आपण कोणत्याही प्रकारच्या वाईट प्रवृत्तीला आपल्या समाजात आरा देणार नाही. चला एकावर एक थर रचून कोणताही धर्म किंवा जात न मानता फक्त माणुसकी आणि संविधान यालाच आपला खरा धर्म मानूया. माणुसकीचा जे जे काळ असो या नाऱ्याने
आपण या वाईट प्रवृत्तीची दह्यांनी फोडूया. मी जे तुम्हाला चार भाग सांगितले, या 4 भागातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांची एक आपण मटका तयार करूया. त्याला हंडी म्हणतात. त्यांना वर लटकूया आणि आपण माणुसकीच्या थराने कोणत्याही जातीचा, धर्माचा, कोणत्या पंथभेदाचा भेदभाव न करता एकावर एक थर आपण रचून या वाईट प्रवृत्तीची आपण दहीहंडी या ठिकाणी फोडूया. आणि आपण माणूस म्हणून या भारतात सर्व धर्म समभाव व मुन्या गोविंदाने आपण या ठिकाणी नांदूया. माणूस म्हणून नांदूया. जगा आणि जगू द्या या संदेशाप्रमाणे आपण या ठिकाणी वागूया. माणूस म्हणून वागूया. मित्रांनो, आपण माणूस आहोत. पृथ्वी तलावर अनेक प्राणी आहेत, त्यातला आपण मनुष्य प्राणी आहे. आपण बुद्धिमान आहोत, त्याप्रमाणे आपण सुशिक्षित आहोत, त्याप्रमाणे आपण वागूया. संविधानाने जे आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिले त्या व्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे कुणाच्याही स्वातंत्र्यावर गदा आणणं किंवा त्याला बंधनाखाली घेणं हे न होता त्यालाही जगण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे, वागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्यालाही वागू द्या, बोलू द्या. आपलंही मत मांडा, त्याचंही म्हणणं ऐकून घ्या, त्यालाही मत मांडू द्या, तुम्ही ऐकून घ्या. तुमचे जर वैचारिक काही मतभेद असतील तर प्रेमाने जवळ या. तुम्हाला जर जोडता एकामेकाला समोर येता येत असेल, एखादी व्यक्ती मध्यस्थी ठेवा. त्या मध्यस्थी व्यक्तीपाशी तुमचं तुम्ही म्हणणं मांडा आणि प्रेमाने, सलोख्याने, विचाराने हा विषय तुम्ही हाताळा. चला, आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. बराच वेळ कृपया करून आपला व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र करायला विसरू नका. जय चौधरी क्रिएटर आपलं आभारी आहे की आपण आतापर्यंत मला ऐकून घेतलं. धन्यवाद.